नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. वक्फ विधेयकावरून सध्या देशभरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे, वादंग सुद्धा माजलेला आहे. हे वक्फ म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. वक्फ म्हणजे धर्मादाय जमीन. मुस्लिम समुदायामध्ये समाजोपयोगी कामासाठी किंवा दान केलेली जी जमीन असते त्याला वक्फ करणं असं म्हणतात. आणि या जमिनींचा कारभार जो आहे तो वक्फ बोर्डामार्फत चालवला जातो. जसं हिंदू धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा जो कार्यभार आहे सगळा, तो एका ट्रस्टकडे दिलेला असतो आणि त्याच्यावर धर्मादाय आयुक्तांची देखरेख असते. तसंच वक्फ बोर्ड या मुस्लिम समुदायाच्या जमिनींवर देखरेख करतं, त्यांचा कारभार कसा चालतो ते बघतं. आता केंद्र सरकारने या वक्फ विधेयकामध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि याच्यावरूनच संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. वक्फ बिलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद सुद्धा निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारचा यामागे नेमका काय उद्देश आहे याच्यावरही चर्चा सुरू झाली आहे. याच निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रामधल्या 2 प्रार्थना स्थळांच्या जागांचा उल्लेख केला. यामध्ये एक आहे कोल्हापूर जवळच्या वडणगे गावामधलं एक प्रार्थना स्थळ आहे. महादेव मंदिर आहे आणि महादेव मंदिराच्या शेजारीच मुस्लिम समुदायाची प्रार्थना स्थळांची जमीन आहे. तर या वक्फ बोर्डानं महादेव मंदिराच्या जागेवर अतिक्रमण केलंय असं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे. त्याबरोबरच बीडमध्ये कंकाळेश्वर म्हणून जे देवालय आहे तिथे सुद्धा वक्फ बोर्डानं अतिक्रमण केलंय असं अमित शहांनी या 2 जागांची नावं घेऊन सांगितलं. आपल्या बरोबर आत्ता कोल्हापूरच्या वडणगे मधले हिदायत मुल्ला आहेत आणि सुन्नत मुस्लिम समाज ही जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे ते प्रतिनिधी आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हिदायतजी, स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. हिदायतजी, आत्ता महादेव मंदिर आणि ही जी मशीद किंवा प्रार्थना स्थळाची जागा आहे मुस्लिम समुदायाची, तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? दोन्ही ठिकाणी दोन्ही धर्मस्थळांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या दैनंदिन व्यवहार जे असतात, दैनंदिन ज्या पद्धतीची प्रार्थना होते, पूजापाठ अर्चना ज्या पद्धतीत होते ते दैनंदिन आज ते सुरू आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नाहीये. जे दरवर्षी दररोज ज्या पद्धतीत चालतं गावामध्ये, जो राजरोसपणे जो गावामधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत असतात तर त्या पद्धतीत शांतनामय पद्धतीमध्ये भाईचारामध्ये तालुक्यामध्ये या ऍक्टिव्हिटीज चालू, त्याच्यामध्ये बरोबर. कोणताही व्यत्यय नाहीये. हो, बरोबर. पण हिदायतजी, कुठल्याही प्रार्थना स्थळाला वर्षानुवर्षांचा पिढ्यांचा इतिहास असतो. तसंच ही जी महादेव मंदिराच्या लगतची जी जागा आहे मुस्लिम समुदायाची, त्याचा इतिहास काय सांगतो? तुमचे आजोबांनी सुद्धा इथे बऱ्याच प्रकारे समाजोपयोगी कामं केलेली आहेत, त्याच्याबद्दल थोडं सांगा. गाव ज्या वेळेला वसलं गेलं तर त्यावेळेला पूर्वी इथं मेजॉरिटीने जो आहे तो मराठा समाज आहे, याला आम्ही थोरला भाऊ मानतो. आणि त्यामुळे या गावामध्ये पहिल्यांदा तिथं महादेव मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता हम्म. त्याची एक्झॅक्ट तारीख ही इथले लोकही सांगू शकत नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही, पण सर्वसाधारणपणे पहिल्यांदा तिथं महादेव मंदिर झालं. आणि हम्म. त्याच्यानंतर मग मुस्लिम समाज तिथं हळूहळू त्यांचं वास्तव्य व्हायला सुरू व्हायला लागलं. वास्तव्य हम्म. जसं वाढत गेलं तसं तिथे एक मस्जिदची गरज वाटू लागली. हम्म. आणि मग महादेव मंदिराच्या शेजारीच जी जमीन आहे तिथं मुस्लिम समाजाने त्यावेळेला त्यांच्या त्यावेळेच्या गरजेप्रमाणे छोटी मस्जिद बांधली होती. हम्म. कालांतरानं जसं पद्धतीत लोकसंख्या वाढत गेली मुस्लिम समाजाची, त्या पद्धतीत त्यांनी तिथल्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत्या म्हणजे मस्जिद वाढवावी लागली तर ती नवीन मस्जिद बांधली. पूर्वी त्या मस्जिद बांधण्यापूर्वी तिथं कब्रस्तान होतं, म्हणजे जे मुस्लिम हम्म. लोक मरत होते, मृत्यू होत होती, त्यांना तिथं पूर्वी दफन केलं जात होतं. तिथं बरोबर. कब्रस्तान आहे. ओरिजिनली ती जागा जी आहे ती कब्रस्तान आहे. तिथं गाव हम्म. राहत नव्हतं. गावाची वेश होती ती पूर्वीची, वडणगे गावची ती वेश होती पूर्वी. हम्म. पण नंतर मग ज्यावेळेला गाव वाढायला लागलं त्यानंतर वाटायला लागलं की इथं गावाच्या मधोमध लोकांना दफन करणं हे चुकीचं आहे. हम्म. त्यानंतर मुस्लिम समाजाने तत्कालीन राजाराम महाराजांना विनंती करून मग गावाच्या बाहेर दफनभूमीसाठी मग राजाराम महाराजांनी जागा देऊन टाकली, दान केली आम्हाला, आणि मग तिथं हम्म. दफन करू जावं लागलं. पण मग त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की मुस्लिम बांधवांनी नमाज कुठे पडायची. मग ही जी बरं. कब्रस्तानाची होती ती जागा मुस्लिम समाजाला त्यांनी त्यावेळेला दिली आणि तिथंच मग हम्म. जुनी मस्जिद बांधली गेली आणि त्यानंतर मग तिथं नमाज पठण वगैरे सुरू झालं. हम्म. बरोबर. असा हे तुम्ही जे मध्ये असा सगळा हा इतिहास आहे. पण आता हे आपण वक्फ हो. बिलाच्या निमित्ताने बोलतो आहोत. तर ही जी तुमची सुन्नत मुस्लिम समाज या ट्रस्टची ही जी सगळी जमीन आहे
तुम्ही असं म्हणालात की ही आम्ही वक्फकडे रजिस्टर केलेली आहे, म्हणजे ही सार्वजनिक हो. मालमत्ता आहे आणि ही समाजोपयोगी कामासाठी वापरली जाते. त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, निश्चितच. मुळामध्ये ही जी जागा आहे, सिटी हम्म. सर्वे नंबर 89, हा मुस्लिम समाजाच्या मालकीचा नंबर आहे. तो सिटी सर्वे नंबर 89 असा आहे. ही हम्म. जागा खासगी मिळकतीची आहे. आणि मग खासगी मिळकतीची जरी असली तरी वक्फ कायद्याप्रमाणे खासगी मिळकती जागा सुद्धा आपण तिथं नोंदणीकृत करू शकतो. बरोबर. आणि आम्हाला ती नोंदणीकृत करावीशी वाटली म्हणून आम्ही स्वतःहून वक्फ बोर्डकडे आम्ही तिथं त्यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही ही जागा नोंदणीकृत करून घेतली. हम्म. सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही ही जागा रजिस्टर करून घेतली त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की पेपरमध्ये एक जाहीर नोटीस द्यावी लागते. हम्म. पण ज्या वेळेला ही गोष्ट निदर्शनास आली ग्रामपंचायत आणि गावातील काही तथाकथित हिंदुत्ववादी मंडळींच्या, तर त्यांनी त्याच्यावर वक्फ ट्रायब्युनल कोर्टामध्ये हरकत घेतली. आणि हम्म. हरकत घेतल्यानंतर त्या कोर्टाने या ग्राउंड बेसिसवरती आमचं रजिस्ट्रेशन रिजेक्ट केलं की तुम्ही बरं. फक्त पेपर नोटिफिकेशन केलं नाही म्हणून त्यांनी फक्त आमचं रजिस्ट्रेशन त्यावेळेला रद्द केलं. पण हम्म. पुन्हा रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही असे त्यांनी सांगितलं. यानंतर आम्ही पुन्हा मग वक्फ बोर्डाकडे रितसर पद्धतीने पेपर नोटिफिकेशन करून अर्ज केला तिथे. हम्म. आणि मग त्याच्यावरती पुन्हा ग्रामपंचायती आणि तथाकथित या मंडळींनी, सर्व हिंदुत्ववादी मंडळींनी त्याच्यामध्ये हरकती घेतल्या. तीन हम्म. एक वर्ष हे प्रकरण तिथं वक्फ जी पीठासीन अधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासमोर 3 वर्ष त्याची सुनावणी झाली. आणि हम्म. सुनावणीअंती त्यांनी निकाल देऊन टाकला की ही जी तुम्ही वक्फ रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केलेला आहे तो योग्य आहे आणि वक्फ रजिस्ट्रेशन आम्ही तुम्हाला देतो. असं बरं. त्यांनी ऑर्डर करून नोंदणी क्रमांक आम्हाला देऊन रजिस्टर केली संस्था आमची. बरोबर. म्हणजे तुम्ही जे हिदायतजी सांगताय त्याच्यानुसार एकीकडे महादेव मंदिर आहे आणि त्याच्या अगदी लगत तुमची ही मुस्लिम समुदायाची जागा आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार याचे सिटी सर्वे नंबर सुद्धा पूर्णपणे वेगळे आहेत, त्यामुळे अतिक्रमण हो, झालंय असं काहीच म्हणता येणार नाही. पण हिदायतजी, तिथे बिलकुल. एक आक्षेप असा आहे की तुमची ही जी जागा आहे त्याच्यामध्ये काही दुकानं आहेत, दवाखाना आहे, हॉटेल आहे, तर अशी काही खाजगी दुकानं सुद्धा तिथे आहेत. आणि त्याला हिंदुत्ववाद्यांचा आक्षेप आहे की ही जर जमीन जर धर्मस्थळांची असेल तर तिथे अशा प्रकारे व्यावसायिक गोष्टींना परवानगी कशी काय देण्यात येते, त्याबद्दल थोडंसं सांगा. मूळतः असं आहे मॅडम की ही जी जागा आहे सिटी सर्वे नंबर हम्म. 89, ही जी जागा आहे ही 1524 स्क्वेअर मीटर आहे. आणि बरं. 1524 स्क्वेअर मीटर या क्षेत्रामध्ये अ, मधोमध म्हणजे पूर्वीचं तुम्हाला मी म्हटलं की मधल्या भागेमध्ये जी पडसर जागा आहे, रिकामी जागा आहे, तिथे हम्म. कब्रस्तान होतं. हम्म. राहिलेल्या जागेमध्ये जुनी मस्जिद आणि नवीन मस्जिद आहे. महादेव मंदिराच्या समोर बरोबर ऑपोजिट साईडला, महादेव मंदिराच्या ऑपोजिट साईडला बरोबर, सॉरी बॅक साईडला बरोबर, लाडले मशाईक दर्गा नावाची आमची एक दर्गा आहे. आणि या हम्म. मंदिर, मस्जिद आणि दर्गा यांच्या बॅक साईडला 11 दुकानचे शॉप्स आम्ही त्यावेळेला बनवली. आता हे बरं. अर्थातच आम्ही नाही बनवली. हालत होती ती इतकी समाजाच्या लोकांची नव्हती. तर हम्म. त्यावेळेला आमच्या पूर्वजांनी काय केलं की जे आमचे थोरले बंधू आहेत मराठा बांधव, त्यांना हम्म. त्यावेळेला त्यांनी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, बीओटी बेसिसवरती त्यांना त्यावेळेला बांधा, वापरा, हस्तांतरित करा या बेसिसवरती त्यांना बांधायला सांगितले. त्यांनी दुकानगाळे हम्म. बांधले. काही वर्ष त्यांनी ते दुकानगाळे तिथे वापरले आणि कालांतराने त्यांनी नंतर ती त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांनी ते हस्तांतरित केले समाजाकडे. बरं. हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी त्याच्यानंतर आणि त्या त्या वेळोवेळी जी काही सालं होती, 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, वेळोवेळी हम्म. जी काही सालं होती त्यावेळेला 8 दुकानदारांना, 8 मराठा बांधवांना आम्ही त्यावेळेला भाडे करार पठ्ठ्यानी त्यावेळेला त्यांना आम्ही ही जागा भाडे कराराने देऊन टाकली. त्याचं बरोबर. एक मासिक भाडं ठरलं होतं आणि त्यांनी ते भाडं 2004 सालापर्यंत आम्हाला आज तक काय दिलेलं आहे. 2004 हम्म. सालापर्यंत ही मुस्लिम समाजाची मिळकत आहे. याचं भाडे पावत्या, भाडे करार आणि पावती असते, हे त्यांनी आमच्याकडे वसूल केलेलं आहे आज काय 2004-5 सालापर्यंत. पण बरोबर. अचानकपणे नंतर मग या दुकानदारांची मतिमत्ता बिघडली, बुद्धिमत्ता बिघडली. हम्म. त्यांना कोणीतरी दुर्बुद्धीत सुचली त्यांना आणि त्यांच्या लक्षात हम्म. आलं की त्यांनी एक वेगळा स्टँड घेतला, अगेन्स्ट स्टँड हम्म. घेतला. आणि त्यांचं म्हणणं असं आलं की त्यांनी डायरेक्ट कोर्टामध्ये गेले. कोणतेही आमच्या प्रकारची कोणतीही त्यांनी चर्चा न करता हम्म. माननीय जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी यांना त्यांनी पार्टी केलं कोर्टामध्ये. हम्म. आणि त्यांना पार्टी करून 9/98/2007 असा त्याचा क्रमांक हम्म. आहे. आणि हम्म. तो दावा दाखल करून तिथं ते हजर झाले. आणि त्यांची त्याच्यामध्ये मागणी अशी आहे की ही जी जागा आहे ही सरकारी जागा आहे आणि आम्ही याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे.
हे जे अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण आम्ही नेस्तनाबूत करू, अशी हम्म. त्यांनी त्यांच्या दाव्यामध्ये लेखणी केली आणि तो दावा त्यांनी दाखल केला कोर्टात. हम्म. त्याच्यामध्ये हे ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं तर त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये थर्ड पार्टी म्हणून त्या दाव्यामध्ये आम्ही हजर झालो आणि हम्म. कोर्टाने आम्हाला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं, न्यायपालिकेने. आणि हम्म. त्याच्यामध्ये जवळपास 2007ला चाललेला जो दावा होता तो 2014 साली निकाली निघाला आणि त्याच्यामध्ये हम्म. पूर्ण प्रकारचे पक्ष जे होते, सरकारी पक्ष, त्याच्यामध्ये ते आमचे भाडेगाडेधारक आणि हम्म. आम्ही, या तिन्ही पक्षांचे तिथं सर्वपणे कागदपत्रांची पडताळणी झाली. त्याच्यामध्ये काही हम्म. सरकारी अधिकाऱ्यांचे जाब जबाब झाले. ते जे हम्म. गाळेधारक आहेत त्यांचे जाब जबाब. त्याच्याशिवाय मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यावेळेचे तत्कालीन जे अध्यक्ष होते अब्दुल गनी मुल्ला साहेब, त्यांचाही हम्म. जाब झाला आणि या सगळ्या सुनावणी अंती त्या न्यायालयाने निकाल देऊन टाकला की ही जी जागा आहे ही खासगी मुस्लिम समाजाच्याच मालकीची आहे. तिचा जो ताबा हम्म. आहे तो मुस्लिम समाजाचाच आहे आणि या ज्या 8 दुकानदार मंडळींनी जो केलेला दावा आहे तो त्यांनी हम्म. खर्चासह फेटाळला. बरोबर. आता तुम्ही जे सांगताय की कागदोपत्री हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की ही मुस्लिम समाजाची जागा आहे, अनेक वेळा खटले झाले, त्याचे निकाल सुद्धा तुमच्या बाजूनी लागले. मग एवढं सगळं कागदोपत्री नीट असताना, महादेव मंदिराची जागा वेगळी, तुमची जागा वेगळी, इतकं सगळं असताना हा वाद निर्माण का केला जातोय, हा एक प्रश्न आहे. हिदायतची एक गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनांचा आहे की महादेव मंदिरामध्ये जेव्हा महाशिवरात्रीच्या वेळेस जत्रा भरते, ती जत्रा भरू दिली जात नाही. इथे जी भाविकांची वर्दळ आहे त्याला आडकाठी केली जाते मुस्लिम समाजाकडून. या आरोपावर तुमचं काय उत्तर आहे? हे जे तथाकथित हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमचे, माझे बंधू मित्रच आहेत आमचे हे सर्व, यांनी हम्म. जे तथाकथित जे केलेले आरोप आहेत हे सगळे बिनबुडाचे, चुकीचे, निराधार आरोप आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये. हे हम्म. सगळे जे आरोप करतायत त्याला फक्त एक आणि एकमेव कारण म्हणजे हे जे 8 आमचे कुळधारक आहेत त्यांच्या हम्म. लक्षात आलं की जे काही कोर्टातले निकाल झालेले आहेत ते सर्वचे सर्व निकाल त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. शासकीय स्तरावरती जे काही आमच्या अर्ज केलेले होते आम्ही, जे चुकीचं नाव लागलेलं होतं हम्म. ग्रामसात वडणगे या मालमत्तेमध्ये, तर ते नाव चुकीचं लागलेलं आहे असा आम्ही अर्ज केलेला होता निरीक्षक, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे. त्यांनी तो हम्म. सुनावणी अंती एन्क्वायरी कमिशन केल्यानंतर त्यांनी सुनावणी निकाल देऊन टाकला की बेकायदेशीर आहे. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पूर्णपणे सगळे निकाल हे आपल्या विरोधात निघालेले आहेत आणि असे निकाल जर हम्म. विरोधात जात राहिले तर आपण ह्या आपल्या हातातून ही मालमत्ता पूर्णपणे निघून जाईल. मग हे लोक पुढे येऊ शकत नव्हते म्हणून गायनी गावातील जी काही युवा पिढी होती, ज्यांना या हम्म. जागेचा पूर्ण इतिहास माहिती नाहीये, ज्यांनी अजून या जागेची पूर्ण कागदपत्रांची पूर्ण पडताळणी केलेली नाहीये, यांना हम्म. चुकीची कागदपत्र, खोटी मॅन्युप्युलेट केलेली कागदपत्र त्यांच्या समोर आणून त्यांची हम्म. माती भडकावून त्यांना असं भासवलं गेलं की खरोखर ही जागा सरकारी आहे आणि ग्रामपंचायतीची मालकीची आहे, असं हम्म. त्यांच्यासमोर एक चित्रीकरण निर्माण केलं गेलं. आणि मग त्यांना फुसलावून त्यांच्या मनामध्ये एक जातीय विष पेरून ही मंडळी हम्म. पुढे येऊ लागली. आणि मग गावामध्ये एक अशा प्रकारचं एक या तथाकथित मंडळीने एक वातावरण बनवलं. आणि मग हम्म. ज्यावेळेला पुण्याचा निकाल झाला उपसंचालक भूमी अभिलेख यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने, त्यावेळेला हम्म. त्यांनी 1 दिवसांचा बंद पाळला 24 तासांच्या करिता आणि गावामध्ये 8-10 दिवसांच्या करिता त्यांनी तिथलं वातावरण जे आहे ते गढूळ करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. तुम्ही हे परंतु सांगताय की प्रत्यक्ष सगळी कागदपत्र नीट असताना हा वाद निर्माण केला जातोय. पण मी जे महाशिवरात्रीचं विचारलं ते पण तुम्ही म्हणालात की हा आरोपच निराधार आहे. या महाशिवरात्रीला तिथे जत्रा भरली का? आणि कशा पद्धतीने तो उत्सव साजरा झाला? गावाचा इतिहास आहे की तुम्ही गावामध्ये येऊन जर गावामधल्या कोणत्याही धर्मियांच्या बांधवांना, समाज बांधवांना हम्म. जर तुम्ही विचारलं तर ते सांगू शकतील. याची आम्ही सांगण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी गावामध्ये जत्रा भरते किंवा यात्रा भरते याला हम्म. आजपर्यंत कधीही विरोध केलेला नव्हता, नाहीये हम्म. आणि इथून पुढे होणार नाही. अशा ज्या वेळेला या लोकांनी सगळे निकालांच्या विरोधात गेले त्यानंतर त्यांनी ज्या वेळेला हम्म. गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला 2012 ते 2014 साली आम्ही एक गावाच्या ग्रामपंचायतच्या समोर एक भला मोठा डिजिटल फलक उभा करून आम्ही जाहीर खुलासा केलेला आहे मुस्लिम समाजाने की हम्म. आजपर्यंत मुस्लिम समाजाने कधीही विरोध केलेला नाहीये आणि हम्म. इथून पुढेही करणार नाहीये, असा जाहीर बरोबर. खुलासा 2012 ते 2014 सालामध्ये करण्यात आले.
हिदायतजी, मी तुमच्याच गावातले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत डॉक्टर सुनील पाटील, त्यांच्याशी सुद्धा बोलत होते. तर ते कळकळीने सांगत होते की वडणगे गाव जे आहे ते तंटामुक्त गाव आहे आणि गावाचा इतिहासच सलोख्याने राहण्याचा आहे. तुम्ही पण तेच सांगताय. आणि विनाकारण हा सगळा वाद जो आहे तो निर्माण केला जातोय. पण ह्याच्यामध्ये प्रश्न असा येतो की इतकं जर काही सगळं सुस्पष्ट असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वडणगेचा उल्लेख केला, त्याबरोबर काही हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचे सुद्धा प्रयत्न इथे होत आहेत. नेमकं काय चाललंय तुमच्या गावात? हे जे प्रयत्न करतायत, हे प्रयत्न जे काही चाललेले आहेत, हे प्रयत्न फक्त ह्या 8 जे आमचे कुळधारक आहेत यांच्या हम्म. हितासाठी फक्त हे प्रयत्न सुरू आहेत. याच्यापूर्वी जर तुम्ही बघितलं, गावचा इतिहास बघितला, तर इतक्या शेकडो वर्षांच्या इतिहासामध्ये कधीही आजपर्यंत हिंदू मुस्लिम हा नावाचा हम्म. विषय नव्हता किंवा असा कोणताही प्रकार नव्हता. हा विषय प्रकार कधी सुरू झाला, तर ज्या वेळेला ही ग्रामपंचायत आणि हे जे आमचे कुळधारक आहेत यांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला न्यायालयातले सगळे निकाल विरोधात ज्या वेळेला जायला सुरू झाले, त्यानंतर हे हम्म. सर्व प्रकार सुरू झाले. म्हणजे बरोबर. म्हणजे हे याच्यावरून तुमचं म्हणणं स्पष्ट मला असं कळलं. हे तुमचं म्हणणं कळलं, पण हो. हिदायतजी, आता हे वक्फ बिलाच्या निमित्ताने चर्चा सुरू झालेली आहे. देशभरामध्ये अशा 9 लाख एकर जमिनी आहेत वक्फ बोर्डाच्या, अशी आकडेवारी सांगितली जाते. आणि आता नव्या विधेयकानुसार या वक्फ बोर्डामध्ये सुद्धा गैरमुस्लिम सदस्य असावेत, अशी एक सुधारणा सुचवण्यात आलेली आहे. त्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडे बरेच अधिकार देण्यात आलेले आहेत वक्फ बोर्डाच्या जमिनींबद्दल निर्णय घेण्याचा. तर आता या वक्फ विधेयकाच्या सुधारणेनंतर तुम्हाला अशी भीती वाटते का की इथे सुद्धा अशाच प्रकारचा काहीतरी परिणाम होऊ शकतो? भीती अशी वाटत नाही आम्हाला. फक्त हा जो हम्म. भाग आहे, वक्फ जे सुधारणा विधेयक जे आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे किंवा पारित करतील हम्म. सुद्धा ही सगळी, त्याच्यामध्ये भीती वाटण्याचं काहीच कारण नाहीये. कारण की प्रत्येक कायद्यामध्ये काही ना काही कोणत्या प्रकारच्या त्रुटी ह्या नेहमीच असतात. हम्म. सुधारणा करायला मुस्लिम समाजाची म्हणजे आमच्या वतीनं बिलकुल हरकत नाहीये. पण त्या सुधारणेने जर खरोखर ज्या योग्य मुस्लिम मिळकती आहेत, ज्या कायदेशीर हम्म. मुस्लिम मिळकती आहेत, त्यांच्या हक्क संबंधांना जर बाधा निर्माण होत असेल, तर ते हम्म. मात्र ते या जनतेच्या म्हणजे मुस्लिम बांधवांच्या ते निश्चितपणे फायद्याचं नसेल, तर ते नुकसानाचं असेल. पण हम्म. दुसऱ्या ठिकाणी जर काही लोकांचं त्याच्यामध्ये जर नुकसान होत असेल, जी जागा वक्फची नसेल, पण त्या हम्म. बांधवांचं जर नुकसान होत असेल, तर पण हे निश्चित त्या गोष्टींची ज्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी मात्र तिथं रिपेअर करायला काही सुधारणा करण्यास काहीच हरकत नाही. बरोबर. आता आपण जे बघतोय देशभरामध्ये, खास करून उत्तर प्रदेशमध्ये संभल ज्ञानव्यापीचा वाद सुरू झाला. अयोध्येमध्ये बाबरी मशिदीवरून जे काही घडलं त्याचे सगळ्याचे परिणाम आपण अजूनही भोगतोच आहोत. आणि आता तुमच्या गावामध्ये एक स्थानिक पातळीचा जमिनीचा जो वाद आहे तो इतक्या मोठ्या स्तरावर नेला जातोय, त्याला हिंदू मुस्लिम असा रंग दिला जातोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? वाद असतात. हे वाद जिथं काही ठराविक मंडळींचे हितसंबंध अडकलेले असतात, त्यांना काही गोष्टी हम्म. साध्य करायच्या असतात, तिथंच हे फक्त विषय घडवले जातात. त्याच्या हम्म. पाठीमागे काही राजकीय भाग असू शकतो, काही वैयक्तिक हितसंबंध असतात. अशा ठिकाणीच हे घटनाक्रम होतात. मुस्लिम समाजांनी खास करून यासाठी मी एवढंच त्यांना विनंती करेल की हम्म. कायदेशीर ज्या मार्ग असतील ते कायदेशीर मार्गांचा पूर्णपणे त्यांनी अंमलबजावणी करावी. कोणत्याही हम्म. चुकीच्या बाबींची अंमलबजावणी करू नये. आणि जर इतर धर्मीय बांधव जे असतील, माझे मराठा बांधव असतील किंवा अन्य धर्मीय बांधव असतील, त्यांना विनंती अशी आहे की ही हम्म. वेळ अशी आहे की आता मनुष्य जातीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण हम्म. की असुर शक्ती ज्या मला वाटतायत, असुर शक्ती आज पूर्णपणे त्यांच्या उच्च टिकाला निघालेल्या आहेत. आणि हम्म. अशा वेळेला मनुष्याने मनुष्यासारखं वागणं गरजेचं मला वाटतंय. आणि ते फक्त त्यावेळेलाच होऊ शकतं की ज्या वेळेला आपण माणूस म्हणून माणुसकीचा धर्म निभावू. तर बरोबर. त्यावेळेला माझ्या मराठा बांधवांनी देखील त्यावेळेला पुढे येऊन, आज आपण चुकतो कुठे की जे चुकीचं चाललेलं आहे त्याचा विरोध समर्थन त्याचं कुणीही करत नाहीये. पुढे येऊन हम्म. बघतील चुकीचं चाललंय, हे पाठीमागे बघतील, पण पुढे येऊन बोलण्याचं जे धाडस करायला हवं, हम्म. हे धाडस मात्र सामर्थ्य कोणामध्ये दिसत नाहीये. आणि हम्म. त्याचाच असा गैरफायदा घेतला जातो. या चुकीच्या ज्या शक्ती आहेत, या चुकीच्या शक्तीकडून त्याचा अशा पद्धतीचा गैरफायदा घेतला जातोय. त्यामुळे या इतर हम्म. बांधवांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आता तरी पुढे येऊन माणुसकीला वाचवण्यासाठी सामर्थ्यपणाने पुढे येऊन या ज्या चुकीच्या प्रवृत्ती पुढे यायला लागलेल्या आहेत, यांना ज्या त्या हम्म. वेळेला त्यांनी त्या त्या वैचारिक पद्धतींनी त्याचा विरोध करायला हवा. हिदायतजी, तुमच्या बोलण्यावरून मला एकच लक्षात येत आहे की हा जरी वाद एक स्थानिक पातळीवरचा असला
तरी त्याला जो धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय त्याला तुम्ही अतिशय शांतपणे प्रतिसाद देताय आणि जेवढं वातावरण शांत राहील, सलोख्याचं राहील असा तुमचा प्रयत्न आहे. पश्चिम महाराष्ट्राची ही परंपराच आहे की हिंदू आणि मुस्लिम धर्मीय लोक गुण्यागोविंदानं इथे वर्षानुवर्ष नांदत आलेले आहेत आणि तसंच वातावरण इथे राहावं असं तुम्हाला वाटतं. ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर बीडच्या कंकाळेश्वर मंदिराचा उल्लेख केला जातोय किंवा वडणगेच्या महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण केल्याचा उल्लेख केला जातोय, पण प्रत्यक्षामध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणूनच असंच सलोख्याचं वातावरण इथे राहावं ही आशा करूया. हिदायत मुल्लांनी जे सांगितलं या वादाबद्दल दुसरी बाजू ऐकून घेण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? वक्फ बोर्डाच्या सुधारणांबद्दल काय वाटतं किंवा हिंदू आणि मुस्लिम समाजाने एकत्र गुण्यागोविंदाने नांदण्याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा.